आज मी माझ्या माहेरची दिवाळीची साडी घेतली, पण त्याआधी आदल्या दिवशी आम्ही सगळेजण गेलो होतो डिनरसाठी. सासरची सगळी माणसं एकत्र जमली होती आणि ठरवलं की मस्त डिनर करून येऊ बाहेर कुठेतरी. दुसऱ्या दिवशी माझे भाऊ मला घ्यायला येणार होते. ते म्हणजे आता सासर पण संपला आणि माहेर पण सुरू. माझे दोनही भाऊ मला घ्यायला आले होते आणि अनायाचं असं म्हणणं होतं की मला बाबांच्या गाडीत बसायचं नाही, मला मामाच्या गाडीतच बसायचं आहे. आमचं असं ठरलं होतं की आधी साडी घेऊन घेऊ, कारण मला असं वाटतं की नागपूरपेक्षा ना अमरावतीला साड्या छान मिळतात. म्हणून मग रोशनही आमच्यासोबत आला होता. आम्ही सगळे गेलो, मस्त अशी एक साडी चूज केली. यापैकी कुठली साडी मी घेतली असेल असं तुम्हाला वाटतं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. साडी जरा हेवीच घेतली की भावाचं आता लग्न असणार आहे, तर म्हटलं एखाद्या फंक्शनला आपल्याला यूज होईल आणि म्हणून मी थोडीशी हेवी साडी घेतलेली आहे. साडी घेऊन रोशन परत घरी निघाला आणि आम्ही निघालो होतो नागपूरच्या मार्गाला. पण त्याआधी मला रोशनच्या दादींना भेटायचं होतं, ज्यांचं वय भरपूर झालेलं आहे. सो इकडे जेव्हा किंवा आम्ही येतो त्यांना भेटल्याशिवाय जात नाही. सो आता माझं परत अमरावतीला चक्कर होणार नाही, म्हणून म्हटलं जाता जाता आपण त्यांची भेट घेऊ. त्यांना भेटायला गेलो, त्यानंतर नागपूरसाठी निघालो. घरी गेल्यानंतर अनाया लगेच आईकडे गेली, नाही तर तिला एक 15-20 मिनिटं तरी लागतात. ती कुणाकडे जात नाही, पण आईकडे ती लगेच गेली. त्यानंतर आज भाऊबीज होती, पण आम्ही खूप थकलो होतो म्हणून फक्त बीज ओवाळली आणि बाकी भाऊबीज सेलिब्रेशन आम्ही दुसऱ्या दिवशी करणार. सो आजचा दिवस इथेच संपवला. भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.